नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वाढत्या महागाईच्या राक्षसाविरोधात शिवसेना उभाटा गटाचे जोरदार आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मॅग्लुमी मशीनचे लोकार्पण. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा विरोधात ठाणे राष्ट्रीय काँग्रेस जोरदार आंदोलन. केंद्र सरकार विरोधात ठाणे स्टेशन परिसर दुमदुमले. देशात सातत्याने वाढणारी महागाई, पेट्रोल डिझेल गॅसचे गगनाला भिडलेले दर आणि केंद्र सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणाविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा, अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. वाढत्या महागाईच्या राक्षसाविरोधात शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. तसेच वाढत्या महागाईविरोधात सर्वसामान्य नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे म्हणाले, बघा, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या पक्षाच्या माध्यमातून आत्ता झालेली जी काही महागाई आहे त्याच्या विरोधात निषेधार्थ आज सर्व जनतेला एकत्रित घेऊन हा निषेध नोंदवण्याकरता इकडे स्वाक्षरी मोहीमचे आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. दूध असो, पेट्रोल असो, डिझेल असो, गॅस असो, दैनंदिन दिवसाच्या आवश्यकतेच्या जेवढ्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यावरती महागाई वाढलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडण्याचं काम हे आजच्या या सरकारने केलेलं आहे. फक्त उद्योगपतींना आश्रय द्यायचा आणि सर्वसामान्य जनतेला फक्त जुमले द्यायचे हे या सरकारने काम केलेलं आहे आणि म्हणून आजचा हा निषेध आहे. वेळोवेळी या सरकारच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होते, नागरिकांची फसवणूक होते. नागरिकांना जे हवंसं आहे, जे महत्त्वाचं आहे ते दिलं जात नाही आणि आपण जसं म्हणता की आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा पद्धतीचा जर का युद्धस्तरीय अशी कुठची गोष्ट घडत असेल तर एखाद्या राष्ट्राला किंवा तिथे असलेल्या पंतप्रधानांपासून घेऊन इतर तज्ज्ञांना याची माहिती अगोदरपासून असली पाहिजे, की त्याचा अंदाज अगोदरपासून असला पाहिजे होता. पण आपल्याकडे दुर्दैव आहे की इकडे निवडणुकांचा अंदाज पहिल्यांदा घेतला जातो. म्हणून आम्ही वेळोवेळी हे म्हणतो की हे सरकार जे बसलं आहे हे वोटिंगनी नव्हे तर सेटिंगनी बसलेलं आहे आणि त्यामुळे ह्या पद्धतीचा निषेध आम्ही नोंदवतो आहे. याही पलीकडे जाऊन आमचा जाहीर आव्हान आहे की जर का खरोखर ह्या लोकांना एवढी कळकळ जर का लोकांची असेल तर ह्या सगळ्या मंत्र्यांनी, या सगळ्या आमदारांनी, खासदारांनी ज्या पद्धतीची नौटंकी पंतप्रधानांच्या आव्हानाला सकारात्मक दाखवण्यासाठी जे काही इलेक्ट्रिक वाहनांनी प्रवास केला ते इलेक्ट्रिक वाहन हे सर्वसामान्य जनतेला परवडण्यासारखं आहे का याचा विचार करावा. कारण की एक दिवसाची ही नौटंकी त्यांनी केली. खऱ्या अर्थाने जर का राष्ट्रप्रेम असेल तर ही दैनंदिन दिवसाला ज्या पद्धतीचा हा खडतर प्रवास ही सर्वसामान्य जनता या लोकलमधनं, या BSTमधनं, या STमधनं प्रवास करते त्या पद्धतीचा पुढचा जेवढा काही कालावधी या सरकारमध्ये बसलेले सगळे मंत्रिमंडळ आहे त्यांनी त्याच पद्धतीचा प्रवास करावा आणि त्याही पलीकडे जाऊन यांच्या पगार, यांचे पेन्शन हे सरकारसाठी, लोकांसाठी, या राष्ट्रासाठी ह्या लोकांनी समर्पित करावे आणि मग लोकांना तत्त्वज्ञान शिकावं. पाठीमागून एक राक्षस देखील दाखवलं, त्या डोक्यावर शिंग, हातात पैसा, काय नेमकं ते दाखवलं? तुम्ही बघा ना, याच्यामधनं खूप काय एक अंदाज आपल्याला सर्वसामान्य जनतेला कळतो की हे सरकार जे बसलेलं आहे ते सत्तेसाठी बसलेलं आहे, सत्यासाठी नाही बसलेलं आहे. ह्या लोकांनी आत्तापर्यंत जे काय राजकारण केलं ते खुर्चीसाठी केलं आणि खुर्चीची गणितं बसवत असताना आर्थिक गणितं सगळी चुकीची ठरवली आणि म्हणून राष्ट्राला धोक्याची घंटा ही अगोदरपासून दिसत होती. राष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम आणि इथलं सर्वसामान्य जनतेला खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होताना दिसतं. मला वाटतं गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या सरकारचं काम चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल करोनाचा काळसुद्धा आठवा. त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती त्या ठिकाणी झाली नव्हती आणि त्या ठिकाणी आज जो तुम्ही परिस्थिती बघितली असेल, महागाई असेल, इतर मुद्दे असतील, परंतु आज सर्वसामान्यांना डिझेल असेल, पेट्रोल असेल, खाद्यतेल असेल, CNG असेल, या सर्वांवरची जेवढे भाववाढ झालेले आहेत, युद्ध परिस्थितीत मला वाटतं ते युद्ध संपलंसुद्धा, परंतु आज युद्धाच्या नावावरती लोकांना किती तुम्ही त्या ठिकाणी वेठीस धराल हा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांसमोर आलेला आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण ह्या संबंध स्टंटबाजी सर्व चालू आहे. आज तुम्ही देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं, परंतु आज तुम्ही बघितलं असेल अजूनही देशाचे पंतप्रधान फिरत आहेत आणि आज तुम्ही सांगितले दौरे बंद करा, परंतु कित्येक ठिकाणी अजूनही दौरे चालू आहेत. आज तुम्ही बघितलं असेल
पेट्रोल डिझेल असेल CNG असेल इलेक्ट्रिक कार घ्या, परंतु इलेक्ट्रिक कारचं इलेक्ट्रिकचं बिलसुद्धा भरायला आज तुम्ही बघितलं असेल तेहीसुद्धा दरवाढ झालेली आहे. आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थानं जर दिलासा द्यायचा असेल तर इन्कम टॅक्स सर्वसामान्य माणूस जो इन्कम टॅक्स भरतो त्याच्यामध्ये तुम्ही सवलत द्या. GST तोचा रेट कमी करा. आज रेल्वेने जातात, आज रेल्वेच्या प्रवाशांचं ते तिकिटाचे दर कमी करा त्या ठिकाणी. अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही केलं, फक्त लोकांना उपदेश करून चालणार नाही. आज तुम्ही खऱ्या अर्थाने सरकार म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल महिलांवरती अत्याचार होत आहेत. आज तुम्ही बघितलं असेल कालच कल्याणमध्ये त्या ठिकाणी एका तरुण मुलीवरती त्या ठिकाणी अत्याचार झाले. मला वाटतं महाराष्ट्र हा देशामध्ये सर्वात गुन्हेगारी ह्याच्यामध्ये नंबर 1 त्या ठिकाणी आहे. भ्रष्टाचारामध्ये गेले सातत्याने 3 वर्ष या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि अशा पद्धतीने आज या महाराष्ट्राचा असेल देशाची परिस्थिती ज्या ठिकाणी करून ठेवलेली आहे, आज लाज वाटते असेल. तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरनी चालू शकत नाही. आज तुम्ही बघितलं असेल फक्त या देशामध्ये फक्त निवडणुका जिंकायच्या कशा, EVM मशीनचा कसा गैरवापर करायचा, सत्तेचा कसा गैरवापर करायचा, अशा पद्धतीने त्यांचं काम त्या ठिकाणी चालू आहे. जनतेच्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणून आज लोक रस्त्यावरती आज आलेले आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी कुठलाही हे न ठेवता आज तुम्ही बघितलं महिलांवरती अत्याचार, मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी नीटची परीक्षा या महाराष्ट्रामधले सर्व त्या ठिकाणी या परीक्षेमध्ये जो काय ज्या पद्धतीने पेपर फुटले गेलेले आहेत, म्हणजे मुलांचं भवितव्यसुद्धा त्या ठिकाणी अंधारात ठेवलं. महिला असतील, मुलं असतील, या संबंध म्हणजे सर्वसामान्य नागरिकसुद्धा त्या ठिकाणी हवालदिल झालेला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आज संबंध आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहेत. त्या आदरणीय त्यावेळचे करोनाच्या काळामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यावेळचे मुख्यमंत्री, मला वाटतं एवढी कठीण परिस्थिती असतानासुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दरवाढ त्या ठिकाणी झाली नव्हती. आणि आज तुम्ही बघितलं असेल एवढं मोठं संकट आलेलं देशावरती आलेलं असतानासुद्धा त्या ठिकाणी जगामध्ये सुद्धा ते संकट होतं. परंतु या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी ते संकट लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्यावेळेला केलं असेल. महागाईसुद्धा त्या ठिकाणी स्थिर भाव ठेवले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार फक्त नुसता दिखावा करण्याचं काम करत आहेत. लोकांना उपदेश करायचे परंतु स्वतःकडून काहीच करायचं नाही, अशा पद्धतीने हे चाललेलं आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आले. ही फक्त इशारा आहे. ह्याच्यापुढे यावेळेला रस्त्यावरती उतरून ह्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही हे करू. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्याधुनिक 2 मॅग्लुमी मशीनचे लोकार्पण. सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला अत्याधुनिक अशा 2 मॅग्लुमी 800 व मॅग्लुमी 2000 CLIA विश्लेषक मशीन CSR उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आले असून त्याचे लोकार्पण आज ठाणे महानगरपालिका सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्या हस्ते झाले. या मशीनमुळे रुग्णालयातील रक्तनिदान क्षमता अधिक वेगवान आणि परिणामकारक होणार असून हजारो रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक मिलिंद पाटील, माननीय नगरसेविका मनाली पाटील, नगरसेवक गणेश कांबळे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका चंद्रकांता साळवी, शाखा प्रमुख रवींद्र पाटील, समाजसेवक जगदीश भोईर, किशोर भोईर, मिलिंद सिनकर, राधे वराडकर, निनाद बोराडे, रोहन शिंदे, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते. मॅग्लुमी 800 आणि मॅग्लुमी 2000 या दोन्ही मशीन पूर्णपणे स्वयंचलित फुल्ली ॲटोमॅटिक असून त्यांची तपासणी क्षमता अत्यंत वेगवान आहे. एका तासात सुमारे 200 चाचण्या करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. तसेच एकाच वेळी 40 रुग्णांचे नमुने तपासता येणार आहेत. कर्करोग, थायरॉईड, ट्यूमर यासारख्या गंभीर आजारांच्या चाचण्या अधिक अचूक आणि जलद पद्धतीने करता येणार असल्याने रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला मोठी मदत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. हे रुग्णालय सर्व सुविधांनी परिपूर्ण असावे अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची असल्याचे यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी सांगितले. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांनी दिलेल्या या 2 मशीनमुळे रुग्णालयाची सेवा अधिक सक्षम होईल. मात्र मशीन सातत्याने कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना या सुविधेचा पूर्ण लाभ मिळू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मशीनमुळे ठाणे महापालिका रुग्णालयाच्या आरोग्यसेवेत आणखीन एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. ठाणे महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगली जुंपत आहे. मात्र यामुळे विकासकामे खोळंबली असून जनता यात भरडली जात आहे. महासभेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गोंधळाचा निषेध करण्यासाठी आज ठाणे काँग्रेसच्या वतीने पालिका मुख्यालयासमोर शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. मागील आठवड्यात झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात चकमक उडून महासभा आटोपण्यात आली. तब्बल 3 वर्षांनी ठाणे महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आले आहे. प्रशासकीय कारकिर्दीत सर्वसामान्य ठाणेकरांची कामे खोळंबली होती असा लोकप्रतिनिधींचा आरोप होता. मात्र आता सभागृह स्थापन झाल्यानंतर लोकांची कामे करण्याचे सोडून, प्रश्नांवर चर्चा करायचे सोडून शिवसेना व भाजपा हे भांडण्याचे नाटक करत 5 मिनिटात विषय मंजूर करत असल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली. आंदोलनानंतर विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त श्री रोडे यांना निवेदन दिले. सभागृहात घाईघाईने मंजूर केलेल्या विषयांमध्ये त्रुटी असल्याने सखोल अभ्यास करून पुन्हा ते विषय महासभेत आणावे किंवा ते विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवावे अशी मागणी निवेदनात केल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली. शिष्टमंडळात भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, शैलेश घरत, उमेश कांबळे, वैशाली भोसले, स्वप्नील कोळी सर्व ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.